नमस्कार. सादर करत आहोत तिची गोष्ट कथामालिका. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण, मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्ती समूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या मालिकेमधील एक कथा जिचे नाव आहे सखा. अरे तू इतना क्यों टेंशन लेती है? तेरा रिपोर्ट नॉर्मल होगा. तू रेजिग्नेशन डाल और नोटिस पीरियड पे जा. आवीचे शब्द ऐकून सलोनीला हसायला आले. ते दोघेजण लंच टाईममध्ये फिरायला निघाले असताना तो तिला म्हणाला. तो आणि सलोनी एकाच फर्ममध्ये कामाला होते. ती HR मध्ये होती आणि तो मार्केटिंग बघत होता. ती त्याच्या आधी कामाला लागली होती. तो नुकतेच शिक्षण संपवून अनुभव घेण्यासाठी तिथे कामाला लागला. तिची जबाबदारी होती त्याला कंपनीबद्दल माहिती करून द्यायची आणि काम समजावून द्यायचे. तो एकदम उंचपुरा आणि कमावलेले शरीर. मिश्किल हसू. तो दक्षिणेतील गावातील घरी राहायला होता. मोठा भाऊ शहरात शिक्षण घ्यायला आला. मग त्याच्यामागून हा पण पुढील शिक्षण घेण्यासाठी आला. शेतामध्ये काम केल्याने देहयष्टी चांगली कमावली होती. त्यांची ओळख झाली तो दिवस ती आयुष्यात कधीच विसरू शकत नव्हती. एक नवीन मुलगा येतो आहे, तो तुझ्याबरोबर काम करेल सुरुवातीला. त्याचं नाव अबी. तिला तिच्या बॉसने सांगितले होते. तो आला तो एकदम उंच, सावळा, धिप्पाड 20-22 तला मुलगा. पण ही त्याला आवी म्हणायची. तो नेहमी तिला सांगायचा. इट्स अभी. मेरे नाम का वाट लगाया है तुमने. त्याचे डोळे खूप मिस्खील होते. हसताना गालावर खळी पडायची. पहिल्याच भेटीत हिच्या मनात आले. ह्याच्या खळीमध्ये कोणतीही मुलगी डुबून जाईल. कसला गोड दिसतो हसल्यावर. जणू त्याला हिचे विचार कळले आणि तो म्हणाला. Hey, I know what you are thinking. I cannot speak much Hindi. मुझे नजर मत लगाना रे. त्याला पाहून तिला गाणे आठवायचे. सांज ये गोकुळी सावळी, सावळी, सावळ्याची जणू सावली. खूप पटकन मैत्री झाली त्यांची. तो हसरा, खोडकर आणि मिश्किल. तो त्याच्या आईवडिलांपासून दूर राहायचा. त्यामुळे तो त्यांच्याबरोबर फोनवर बोलायचा तेव्हा तिला भाषा नाही कळली तरीही त्यातील भाव कळायचे. हॅलो मा. पा ही इज ओके. ही इज डुईंग गुड. असे काही बोलायची. तर बरेचदा तिला सोडायला तिच्या घरी यायचा. खरं तर तिच्या आईला फक्त मराठी यायची आणि त्याला इंग्लिश, तोडके मोडके हिंदी. पण ते दोघे गप्पा मारत बसायचे. वडिलांना इंग्लिशमध्ये बोलता यायचे तर ते पण छान गप्पा मारत बसायचे. त्याचे जनरल नॉलेज एकदम भारी. तिचे बाबा त्याला पेहलवान म्हणायचे. 2 वर्षांनी ती नवीन नोकरी शोधत होती. तेव्हा त्याने तिला खूप सपोर्ट केला. अरे तू इतना क्यों टेंशन लेती है? तेरा रिपोर्ट नॉर्मल होगा. तू रेजिग्नेशन डाल और नोटिस पीरियड पे जा. आवीचे शब्द ऐकून सलोनीला हसायला आले. ते दोघेजण लंच टाईममध्ये फिरायला निघाले असताना तो तिला म्हणाला. नवीन नोकरीमध्ये ती रुजू झाली. आता ते दोघे संध्याकाळी बोलायचे. तो शनिवार रविवारी तुझ्या घरी यायचा. खरं तर तो मांसाहारामध्ये सगळे खायचा, पण हिच्या घरी शुद्ध शाकाहार. मस्त गप्पा टप्पा व्हायच्या. एकदा संध्याकाळी ती त्याला बस स्टॉपवर सोडून घरी आली. तिचं बाबा म्हणाले. भारी आहे ग हा. एकदम मधाळ पोरगा आहे. लग्न केले की बायकोला सुखी ठेवेल. बाबांनी एक खडा टाकून पाहिलाय. अहो बाबा, तो माझा खूप चांगला मित्र आहे. माझा सखा. तो तर नेहमी म्हणतो. I can't make 2 ladies happy in one life. This life is for my mother only. थोड्या दिवसात तिला विदेशी जायची संधी आली. हा तिच्याबरोबर सगळीकडे खरेदीसाठी. तू बता, तू वहां पे क्या खाएगी? अंडा खाएगी क्या? शायद मैं. क्या रे? बच्चा खाएगी और माँ को नहीं खाएगी. You'll eat egg and no chicken. त्याच्या बोलण्याने ती अचंबित झाली. नहीं रे आवी, मैं प्रॉमिस करती हूँ. मैं बच्चा और माँ को भी नहीं खाएगी. आई विल नॉट ईट एग्स और चिकन. ती मस्त विदेशात जाऊन आली. परत आल्यावर तिला घ्यायला ॲबी हजर. तिला त्याला काही सिक्रेट सांगायचे होते. काही दिवसांतच तिची नोकरीमध्ये चांगली ओळख झाली, रुळली. तिला तिच्या एका कलिगने मागणी घातली.
आधी हिच्या तोंडून आवी आवी ऐकून तो जरा अपसेट होता, पण गप्पांमध्ये त्याला आवीबद्दल कळले. त्याच्याबरोबर बोलल्यावर तर तो पण आवीचा पटकन मित्र झाला. सगळ्या गोष्टी झटपट झाल्या. सलोनीचे लग्न झाले. आवी पण मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. तो पण परदेशात गेला. दोघे एकाच देशात होते. तिथे पण त्यांचे बोलणे चालू असायचे. तिच्या लग्नानंतरही त्यांच्या मैत्रीमध्ये फरक पडला नाही. आवी परत मायदेशी आला. त्याने त्याच्या अप्पाबरोबर राहायला सुरुवात केली. सलोनीने नेहमीप्रमाणे नाताळच्या आदल्या रात्री त्याला फोन केला. Merry Christmas, my child. You have reached to Santa Claus, and your gift is Santa is talking with you. तो नेहमीप्रमाणे सॅन्टा बनून फिरत होता. लहान मुलांना गिफ्ट्स देत होता. तिने अप्पा आणि अम्माबरोबर गप्पा मारल्या. त्यांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. काही दिवसांनी सलोनी, तिचा नवरा आणि छोट्या मुलीला घेऊन मायदेशी परत आले. परत येताना नोकरी निश्चित करून आली. आल्यावर तिला भेटायला आवी आला. खरं तर तो तिच्यापेक्षा वयाने थोडा लहान, पण आता थोडा पोक्त दिसत होता. तिला कळले होते की अप्पा गेले, पण तरीही अम्मानी तिच्यासाठी खाऊ पाठवला होता. लाल केळ्याचा रस आणि बनाना चिप्स. खूप गप्पा झाल्या. अब्बी परत गेला त्याच्या गावी. नमस्कार. सादर करत आहोत तिची गोष्ट कथामालिका. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या मालिकेमधील सखा ह्या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग. एखाद महिन्यात सलोनी स्थिरस्थावर झाली. मला जास्त कोणाला फोन करायला वेळ मिळत नाहीये. आवीला आज फोन करायलाच पाहिजे. ऑफिसमधून परत आल्यावर तिने फोन लावला. फोन अबीच्या दादाने घेतला. त्याचा आवाज गंभीर होता. अबीला अचानक बरं नाहीत झाले होते. तो दवाखान्यात होता. सलोनीच्या पायाखालची जमीन सरकली. पटकन खुर्चीत बसली. तिच्या मुलीला सांभाळणारी मावशी दिवसभर घरी असायची. सलोनीला पाणी आणले आणि सलोनीच्या नवऱ्यानं हाक मारली. तो आला तेव्हा सलोनी थोडी सावरली होती. तिने नवऱ्याला सर्व सांगितले आणि म्हणाली, आपण रात्रीच जाऊ आवीला भेटायला. काहीतरी खूप गंभीर आहे ह्याची नवऱ्याला पण जाणीव झाली. मुलीला सासू सासरे यांच्याकडे ठेवून आपण दोघे रात्रीच्या विमानाने आवीच्या गावी जाऊया. ते दोघे पहाटे पोहोचले. सकाळी 11:30 नंतर दवाखान्यात भेटायला जायची परवानगी होती, म्हणून दोघे जवळच्या हॉटेलवर राहायला गेले. अभिच्या घरी बहीण आणि नातेवाईक आले होते. थोड्या वेळ झोप काढली. मग तयार होऊन ते दवाखान्यात भेटायला गेले. सलोनी बेचैन झाली होती. तिला त्याला बघायचे होते. अभिला तशा अवस्थेत पाहून तिला एकदम भरून आले, पण स्वतःला स्ट्रॉंग बनवत ती म्हणाली, क्या रे, इतना क्यों परेशान कर रहा अम्मा को? मेरे घर चल, बहुत सारे वेजीज खिलाकर तुझे मेरे जैसा बना देती हूँ. त्याला कसले तरी फूड इन्फेक्शन झाले असं डॉक्टर म्हणाले. त्याला मास्क लावला होता. त्यातून पण मिश्किल हसत तो म्हणाला, अरे तू काय को आई रे, मैं आने वाला है ना तेरा पास. रहने को तू जो बोलेगी और खिलाएगी वही खाएगा रे मैं. विचित्र हसला परत. तिला वाटलं आजारामुळे आणि औषधांमुळे त्याला त्रास होत असेल आणि असं विचित्र चेहरा झाला असेल. लवकरच ते तिथून बाहेर पडले. त्याच्या घरी जाऊन अम्माला भेटले. अम्माला आबीकडे जास्त वेळा भेटायला नेले नव्हते. सलोनी आली म्हणून अम्माला बरं वाटलं. घरात आबी आणि अम्मा आप्पांचा छान फोटो होता. संध्याकाळी ते परत निघाले. रात्री परत आले घरी. ती खूप दमली होती. मुलीला भेटून मग ती झोपली. तिच्या नवऱ्याला फोनवर रात्री मेसेज आला. सकाळी तिला लवकरच जाग आली. तिने आवरलं, व्यायाम केला, पण तिला फ्रेश वाटत नव्हते. झोप झाली नसेल नीट असं वाटलं तिला. ती परत जाऊन मुलीजवळ पहुडली. नवरा उठला. त्यानं पाहिलं की हिला झोप लागली आहे. तो काही न बोलता फोन घेऊन बाहेर गेला. त्याला समजत नव्हते कसं तिला सांगायचं. विचार करत असताना मागे चाहूल लागली. त्यानं वळून पाहिले. तुला दादाने काल दुपारी मी बाहेर गेल्यावर कल्पना दिली ना? तुम्ही माझ्यापासून काही लपवून ठेवू शकत नाही. मुख्य म्हणजे आवीबद्दल तर नाहीच नाही. तिच्यासाठी खूप कठीण होते की आवी आता तिच्या आयुष्यात नाही. आवी आता फारच दूर गेला होता. ही वॉज नो मोर. माझी ही अवस्था मग अम्मा कशी राहत असेल? मला अम्माला फोन करायचा धीर होणार नाही. थोड्या वेळाने तरी पण तिने दादाला फोन केला आणि अम्माची चौकशी केली. काही महिन्यांनी सलोनी खूप सावरली. तिच्या मुलीमध्ये आणि संसारात रमली. रहाटगाडगे चालू राहते. अभिच्या दादाकडून अम्माची चौकशी करत होती. सलोनी आता पूर्णपणे संसारात रमली. ऑफिस आणि घर, त्यात एक अजून जबाबदारी वाढली.
तिच्या मुलीला भावंड येणार होते. बघता बघता 4 ते 5 वर्ष भुर्रक्कन संपली. तिची मुलगी दिदी झाली होती. छोट्या भावाचा 5वा वाढदिवस होता. दिदीने त्याला तयार केले. सलोनीला सांगितले, आता जाऊन त्याला भेट. सलोनी आत खोलीत गेली. छोटू खोलीत होता. ती आत गेली तर अरे तू काय को आई रे, मैं आने वाला है ना बाहर. देख आया ना मैं तेरा पास रहने को. तू जो बोलेगी आणि खिलाएगी वही खाएगा रे मैं. तेच मिश्किल हास्य हे ऐकून तिच्या कानावर विश्वास नाही बसला. पण तिला माहीत होतं, तिचा लाडका सखा तिच्याकडे कायमचा आला होता. तिने हसून लेकाला जवळ घेतले आणि म्हणाली, आवी पिल्लू, 5 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये माझ्या बाजूला नर्सने दुपट्ट्यात नाजूक गोरे गुबगुबीत बाळ आणून झोपवलं, म्हणजे तू आलास. तुला माहीत आहे, खरं तर बाळ रडतं जन्माला आल्यावर, तसा तू पण रडलास. ह्या जगात आल्यावर पहिला श्वास घेण्यासाठी रडलास. आविक्षित हसला आणि त्याच्या गालावर खळी पडली. आता जसं मिस्किल खट्याळ खुदकन हसलास ना, तसंच ते बाळ चक्क हसलं, म्हणजे तूच हसलास. सलोनीने आपल्या लेकाला सांगितले. 5 वर्षापूर्वी बाळाचा जन्म झाल्यावर आधी बाळ रडले, पण नंतर तिने उचलून घेतले. तेव्हा ते बाळ हसले आणि सलोनीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिच्या नवऱ्याला ती म्हणाली, आविक्षित, आपल्या बाळाचे नाव? नवरा पण दोघांकडे बघून समाधानाने हसला. तो पण त्या क्षणांचा साक्षीदार होता. आणि आजचा दिवस अविक्षितच्या 3 आजी त्याच्या वाढदिवसाला आल्या होत्या. सलोनीची आई, सासूबाई आणि अम्मा अबीची अम्मा. अम्मा आणि दादा आले होते. अविक्षितचे अम्मा आणि मामा समाधानाने वाढदिवस समारंभ साजरा करून परत आपल्या गावी गेले. धन्यवाद. तिची गोष्ट कथामालिकामधील ही कथा संपूर्ण झाली. आपल्याला ही कथा कशी वाटली अवश्य सांगावे. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे.